असा होता आपला दिगंबर भाऊला धरून होता, पोलिसांना धरून विषय होता की पोलिसांचा तर मी आभारी आहेच, पण जर तुम्ही गडी माणूस असून मर्दाचा मर्द असून जर तुम्ही आईसारखं प्रेम करताय दिगंबर भाऊ आणि रामभाऊ, तर याच्यासारखा परमेश्वर या जगात कोण नाही. कारण की जगामध्ये परमेश्वराने अतिशय अगाध वस्तू बनवली ती म्हणजे आई आहे. आईसारखा परमेश्वर या जगात कोणच नाही आहे, बरोबर. आणि विधान भवनमध्ये किंवा संसद भवनमध्ये किंवा राजकीय दालनामध्ये भावाची जी वाक्य असतात ती जनतेच्या हिताची असतात. आता दुसरा एक राखीव आमदार इथे घरात शिल्लक आहे. रमाबाईच्या घरामध्ये शरद कटारे नावाचा आमदार शिल्लक आहे, लक्षात ठेवा. मी गुरुदास कामतमुळे राज्यपद घेतले नाही, नामदेव ओवाळेमुळे मी राज्यपद घेतले नाही. कारण रामदास आठवले मला काय बोलले, आदरणीय रामदास आठवले, की बाळा हा राजकारण एक रोग आहे. हे बघ 2-2 बंदुकी माझ्या हातात आहेत, सोपं नाही राजकारण. तू शिक्षण महर्षी बन, तू योगी बन, तपस्वी बन, अध्यात्म तुझं चांगलं आहे, आणि तू सायंटिस्ट बन, असं रामदास आठवले यांचं सुद्धा म्हणणं होतं. तर मी जवळजवळ सायंटिस्ट झालेलो आहे आता. कारण की परमेश्वराच्या अशा एका जगात मी जात आहे की त्याची व्याख्या मला माझ्या मुखाने करता येत नाही, बरोबर. आणि योगी साहेब जे आता CM आहेत, त्यांचं जे गोरक्षनाथाची जी गादी आहे त्याला साक्षी ठेवून आणि इथे बसलेला माझा हा आईबाप आहे, तर ही खंडोबाची गादी झालेली आहे. आता खूप प्रयत्नाने बनवली ही खंडोबाची गादी. तर येत्या काळामध्ये तुम्हाला मी अशा प्रकारच्या यंत्रणा देईल की तुम्ही 300 वर्ष धन्य होऊन जाल सगळी जनता माणसं. ओके, काही घाबरायचं नाही, दुःख मानायचं नाही. दुःखाचं निवारण करणारा चक्रधर स्वामी आणि चक्रपाणी स्वामी हे आपल्याला जंगलात प्रसन्न झाले. असंख्य साधू संतांचे मेळे मला प्रसन्न झाले. पण मी पोलीस यंत्रणा, लेडीज पोलीस किंवा जे IAS ऑफिसर आहेत किंवा RSS वाले आहेत, माझ्या जीवाभावाचे पोलीस आहेत, त्यांना हे सांगतो की तुम्ही 4 मिलिटरी कमांडो मला असे द्या की माझ्या आजूबाजूला मनुष्य फरकटला नाही पाहिजे. काय का मनुष्य प्राणी काय करतो, तो अलग अलग रूपामध्ये मला त्रास देण्याचा प्रयत्न करतो, माझी तपस्या भंग करण्याचा प्रयत्न करतो. आणि मला काय समाधी योग प्राप्त झालेला आहे, स्वामींमुळे माझी समाधी लागते, बरोबर. आणि जंगलातलं जे अद्वितीय साम्राज्य आहे, ज्या पशुपक्ष्यांच्या बोली आहेत, सर्पांच्या बोली आहेत, त्या फुलांच्या झाडांच्या बोली, जमिनीची बोली मला कळायला लागली भरतरीनाथासारखी. तर हे वास्तविक फार उशिरा झालं. डॉक्टर होऊन, सायंटिस्ट होऊन जर झालं असतं ना, तर आज पूर्ण देशाचा माझ्यावर विश्वास असता. पण माझ्या मागे जी यंत्रणा लागलेली होती ती अगोचर होती, अदृश्य होती आणि अतिशय बलशाली होती. खंडोबाशिवाय त्याचं पानच उघडत नव्हतं ते, बरोबर. आणि हा फक्त माझ्या बलराम भ्रात्याला हा संदेश नाही आहे, तर प्रत्येक आमदार, खासदार, प्रत्येक सांसद, प्रत्येक मंत्री महोदय यांनी आजपासून नव्या युगाची तुम्ही धारणा करावी. आता तुम्ही बोलाल की बाबा हा मुलगा आमदार खासदार नाही आहे, फक्त रामभाऊचा एक छोटासा लक्ष्मण आहे, मग हा एवढी मोठी तस्ती कशाला उचलते, याला पृथ्वीचं अर्ध राखण करून काय करायचं आहे. पण जिथे सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे, अशा नारायण विष्णूच्या शिव मंदिरामध्ये मला जबरदस्त साक्षात्कार झाले त्यावेळेस. काय, आणि हे अहंकारापोटी मी तुम्हाला सांगत नाही, हे तुमच्या जनतेचा मी अतिशय बापुडा आणि अतिशय लढीवाळा असा छोटासा कण आहे मी जनतेचा, बरोबर. जनता जनार्दन माझा राजा आहे, बरोबर. आणि आज ह्या घरामध्ये ह्या भिंतीला घाम फुटण्याचं कारण एवढं एकच आहे, ते म्हणजे रामभाऊंचं आमच्यावरती प्रेम.
माझ्या घरात कधी पाऊस एक थेंब येत नाही, अशी माझ्याकडे एक शक्ती आहे. मुसळधार पावसातही माझ्या घरात एक थेंब पाऊस येत नाही. पण ह्या वर्षी झालं आहे कसं की मी पावसाला येण्याच्या अगोदरच हुकूम केला आहे की बाळा तू अमृता वर्षाधारा मध्यम मध्यम अशा वर्षाधारा करतो. तर माझा वटहुकूम पाऊस पाळत नाही आज. म्हणजे थोडक्यात माणसांनो, तुम्ही काहीतरी वाट चुकलाय, निसर्गाचा तुम्ही छळ केला आहे आणि निसर्गाची खूप म्हणजे मला जरासं असं गावठी भाषेत बोलता येत नाही, तुम्ही नाशिवंत प्राण्यांनी निसर्गाची खूप हानी केलेली आहे. त्याचं मोजमाप मी सगळं देईल तुम्हाला. पण भावाने मला अजून राजा बनायला आज्ञा दिलेली नाही. रामभाऊ मला समोरासमोर बोलतील की शरद तू आता राजा बन. त्या दिवशी मी विश्वाचं सगळंच्या सगळं सूत्र माझ्या हाती घेणार आहे. बरोबर. आता याच्यामध्ये आदरणीय CM साहेब म्हणतील की बाबा ह्या पोराचं राजकारणाशी काही रिलेशन नाही आहे. पण माझी आत्माच अशी ताकदवर आहे की मी ह्या सृष्टीमध्ये कुठलेही बदल घडवू शकतो. बरोबर. आणि हे घाटकोपरच्या छोट्याशा घरामधून होत नाही आहे. तर मी CM साहेबांना विनंती करतो आहे, म्हणजे त्या योगी साहेबांना पण विनंती करतो आहे की मला तुम्ही प्रत्येक 22 राज्यांमध्ये कमीत कमी 1 एकर 2 एकर 5 एकर जागा द्या. आणि जे आदर्श आंबेडकर बाबाचे जे मळे मी खुलवणार आहे त्याच्यामध्ये आरण्यके, ब्राह्मणके आणि वैदिक काळापासून चालत आलेली सांदीपिनी संस्कृती, श्रीकृष्ण संस्कृती आणि त्याच्या जोडीला असणार बलराम भ्राता यांची संस्कृती. आता रामभाऊ बोलतील हे काय बडबड करत बसतो शरद, निष्फळ बडबड करतो. पण हलधर भ्राताचा तो नांगर किंवा तो खांद्यावरची जो सामुग्री आहे ती माझ्या हातात आलेली आहे. कालचा दृष्टांत आहे रामभाऊंचा. बरोबर. तर सांगायचं म्हणजे एवढंच आहे थोडक्यामध्ये गणरायाच्या समोर की आमची संस्कृती ही जनतेच्या हिताची होती. म्हणून श्रीकृष्ण प्रभू पण बलवत्तर राजे होते, बलराम भ्राता हे सुद्धा बलवत्तर राजे होते. आणि जनतेच्या भाषेत, सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर तुम्हाला मी रामराज्य आणून द्यायला तयार आहे. बरोबर. आता तुम्ही बोलाल की कलियुग हे इतक्या घाणेरड्या प्रवृत्तीवर चाललं आहे, नको त्या गोष्टी घडत आहे, आणि ह्या मुलाचं मात्र चाललं आहे की मी रामराज्य आणून देतो. तर मला जो बजरंगबली आता अलीकडच्या काळात प्रसन्न झाला आहे तो रामभाऊंना लहानपणीच प्रसन्न आहे. आणि त्या बजरंगबलीच्या शक्तीने आम्ही युगामध्ये बदल करतो. म्हणजे आम्ही युगंधर आहोत, युगप्रवर्तक आहोत किंवा अतिशय महापुरुष आहोत असा अर्थ नाही आहे. तर तुमच्या जनतेच्या हितासाठी ते अत्याधुनिक युग मी स्वतः पृथ्वीवर आणत आहे. बरोबर. आणि मी तुम्हाला अतिशय राजासारखं एक आदेश सोडत आहे सगळ्या जनतेला, सगळ्याच लोकांना, 800 करोड लोकांना मी एक आदेश सोडत आहे की तुम्ही आजपासून चांगले वागा, सत्याचा मार्ग धरा. बरोबर. आणि सत्य हे तुम्ही कधी सोडू नका. आणि तुमचं सदाचार हा तुम्ही कधी सोडू नका. बाकी अहिंसा, अस्तेय, ह्या शांत वगैरे ह्या बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि माझा जो स्वतःचा जैन धर्मापेक्षाही, जैन धर्मासारखा माझा एक धर्म आहे, बुद्ध धर्मासारखा माझी एक स्वतःची बोली आहे, माझी ज्ञानेश्वरांसारखी एक भाषा आहे माझी स्वतःची, ती नवनाथांसारखी भाषा आहे. ती भाषा मला जंगलामध्ये आईसाहेब सप्तशृंगी शिकवत आहे मला. काय फक्त एवढं आहे की मी मधल्या काळात जर लग्न बिग्न केलं तर मी कुठे घसरून कुठल्या पायरीला जाईल हे रामभाऊ समोर मला आता जोकर झाल्यासारखं वाटते. मग का की लग्नानंतर माणूस असा घसरतो ना की तो कुठल्या पायरीला जातो सांगता येत नाही. बरोबर. तर ही चढण उतरण घसरण ही बाबा भोलेनाथांनी बनवलेली आहे. आणि काल त्र्यंबकेश्वरचे जे मला जन्म देणारे बाबा आहेत, अजर अमरनाथ त्र्यंबकेश्वर बाबा माझ्या घरात आलेले आहेत.
आणि जोडीला आई कधीच नव्हती रामभाऊ, काय काल आई पण मला आशीर्वाद द्यायला आलेली. आता तुम्हाला वाटेल की काहीतरी उगाच भाषा वगैरे करून आमचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतोय, पण हे असं नाही रामभाऊ. हे आत्म्याच्या पलीकडे परलौकिक जे ज्ञान आहे दत्त माऊलीचं, त्या दत्त माऊलीच्या कृपेने ही वाणी आपल्याला सरस्वतीची मंजूळ कोकिळ स्वरामध्ये हे आपण बोलत असतो. आणि हे सगळं मी खरं करण्याची ताकद ठेवतो, कारण की आता मी रामभाऊंसमोर थोडासा शहाणपणा करतो लहान असल्यामुळे, की दशरथ राजाच्या इथे आपल्याला ते लोक काय बोलत होते लक्ष्मण असताना, की एवढे राजे बसले आणि हे दोन संन्यासी पोरं हे काय धनुष्य तोडणार आहे, शिवधनुष्य. बरोबर, ते अजूनही माझ्या लक्षात आहे. आणि मी तिथे मग प्रभू रामांचा जय जयकार केला होता. घाटकोपरच्या घरात तेच आहे आपलं रूप. बरोबर. आता केंद्रीय गृहमंत्री म्हणतील की बाबा आम्ही एवढे मोठे मोठे नेते आहे, आणि मग ही कालची दोन लहान मुलं हे काय आम्हाला राजकारणामध्ये नवीन युग काय चालू